सो हे गाइज, परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललोय ऐरोलीला। का म्हणजे आपण चाललोय काकांच्या रिटायरमेंट पार्टीला। माझ्या काकांना झाले 60 वर्ष, त्यांची आता रिटायरमेंट पार्टी आहे, तर आपण तिकडे चाललोय। तर बघूया आज तिकडे किती धमाल करतो, काय करतो सगळं तुम्हाला आज या ब्लॉग मध्ये दिसून येईल। तर चला भेटूया डायरेक्ट आपण आता तिकडे। बाय। What's up? ये वही नहीं बंदी दीदी। तुला तू कशी नाही दिसत आहे? ती ओव्हर ऍक्टिंग वहिनी माझी। हा जादू आहे मी तिकडे लावायला। हा जिजू आज से पहले आज से ज्यादा, आज से पहले आज से ज्यादा बोललो पण तिला कळालं नाही। तुला माहितीये मला हा कसले कसले रील्स पाठवतो, टॉर्चर वाले। हे करू नका। रडतच बस, इकडे रड। पैसे दे। 500 रडायचे। मस्त आहे ह्याचा पण काढ ना, पोट बघ याचं। लेजिन्स घातले त्याने, लेजिन्स। अरे लाजा वाटतात, ग्रुप मध्ये कुठला आहे तुम्ही ब्लॅक ठरवता, मला सांगायची प्रकार विकार। सगळ्यांनी ब्लॅक झालं ठरवलं। कधी घातलं? खाली सगळ्यांनी ब्लॅक घातलं। आय डोंट नो। तुला कसं नाही माहिती, तू माझ्यापासून हे सगळं लोकांनी मला लपवलंयस। सांगितलंच नाही, मी तुला सांगेल ना म्हणून। षडयंत्र केलंस तू माझ्याबरोबर। मी बिचारी गळी पडली। हे चल ना फास्ट, मग भूक लागली थोडी। 1814 कॉंग्रॅच्युलेशन काका। काय झालंय, कसं वाटतंय? मस्त बरं वाटतं। काय वाटतं टाकलेले होते ना यांनी। एकच गाणं गायलेले, कुठे गेले? पप्पा कुठे? कॅमेरा चालू झाला नाही की समोर येते, साईड लो। काय होईल, काय देतेस? मेसेज हा वहिनी, काय? मेसेज लिहिले नको ना रे इतक्या जवळून। अरे वहिनी शोभता का? आल्या आल्या आत्ताच आली आहेस, लगेच खायला लगेच खायला लगेच लगेच। अरे कसं कसं पोरांना 2 सोडलंय आणि खातेस? तू जा ना यार, काय फालतूगिरी करतोय? मेकअप के क्रैक्स दिखेंगे, इतना नजदीक से ले रहे हो। एक जाएंगे, वैसा इतना नजदीक से नहीं लेना चाहिए, ऐसा सब बता रहा हूँ यार। कट्टी, मेरे को आपसे बात नहीं करना है अभी से, अपना फ्रेंडशिप। मुंबई पोर्टर्स म्हणतात ओव्हर टाइम, आणि हा निगडीत शब्द असतो। जर त्या ओव्हर टाइम मध्ये दुसरा कोण आला तर त्यात ओव्हर टाइम कमी होतो, आणि ओव्हर टाइम मुळे माणसात राहत नाही, असा एक प्रत्येक गव्हर्नमेंट सेक्शन मध्ये हे असतो। तर मला विशेष तारीफ करायची आहे की त्या उद्योग सेक्शनच्या कामगारांची किंवा त्या साहेबांची, की इथे जवळजवळ 15-20 ठेवली आणि त्याने स्वतःची सर्व्हिस पूर्ण केली, आज पूर्ण केलेली आहे। त्याबद्दल मी खरोखर सगळ्यांतर्फे सगळ्यांना विनंती करेन, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा।
सदैव साथ दिली आहे. त्याच्यासाठी मी त्या राकेश सुर्वेचं नाव नक्की घेईन की राकेश सुर्वे बस भाई आहे ना, बस बस मोठी व्यक्ती आहे. त्यांनी जर त्याच्याबद्दल एक जरी शब्द बोलला ना तरी मला चालेल, मला आवडेल, मला चालेल. म्हणून मी मला तुला एकच सांगेन, सेवानिवृत्तीच्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. अजूनही करतात. सो थोडा आराम करा. सेवानिवृत्ती घेतली थोडा आराम करा, जास्त नाही ना, थोडा बोलले मी. एवढा लवकर नाही त्याला आराम करायला, थोडा आराम करा कामामधून. अजून भरपूर काही करायचं, अजून भरपूर बघायचं आहे, काहीला उभं करायचं आपल्याला. सो थँक्यू सो मच, थँक्यू. अजून एक सांगायची गोष्ट महत्वाची, थँक्यू सो मच आम्हाला एन्जॉय करायला. आम्हाला आमचा पुढे गेला हर्षद, आमचा हँडसम द्यायला, आमच्या घरातली पहिली एंजल आमची, आणि तो. थँक्यू सो मच. रडून घ्या थोडा वेळ, नाही आवाज तू नंतर कळलं, तू नंतर आमच्या बरोबर. फोटोग्राफ घ्या. मला इंट्रोड्यूस करायची गरज आहे त्याच्यात. माझी ओळख कशी पण करून द्यायची गरज नसावी. संपलंय फक्त थोडा वेळा तुम्ही अगोदर स्वतःला दाखव आणि ते नेहमी खुश राहावे. आणि मला मेसेज येणार सकाळच्या तुम्ही किती वाजता पण करा, पण करा. तर पप्पा लव्ह यू. तुम्ही नेहमी तुमच्यावर प्रेम करता, आम्ही तुमच्या नेहमी करत राहू. आणि थोडं रिलॅक्स व्हा. खूप तुम्ही मेहनत केली आहे, सगळ्यांसाठी खूप काही केलंय. आता थोडं रिलॅक्स व्हा. हॅपी रिटायरमेंट. लव्ह यू पप्पा. वो हमेशा कंपेयर करते कि तुम लोग कैसा मजदूरी कर रहे हो अपने अपने लाइफ में. मेरा ऑफिस देखो कितना चीज है. तो वैसे तुम लोग इतना मेहनत करके कुछ नहीं कमा रहे हो, तो बहुत फील होता है हम लोगों को कि नहीं. सो हाँ, बट वेरी प्राउड ऑफ यू पापा कि आपने हमारी संचित किया है. ऑल द बेस्ट आगे इन माय लाइफ. वर्षाचा अनुभव असेल तर सांगतील ना वर्षभरात. या काय असेल ते रेकॉर्डिंग इथून फोटो की आमच्या घरी असं कोण जास्त इतकं इमोशनल नाही आहे किंवा ते बॉन्ड नाही आहे. म्हणजे ठीक आहे, पण पप्पा मला रोज फोन करतात की जेवलीस का, माझ्यासाठी सकाळी नाश्ता करतात, नेहमी मला ते विचारतात की तू कशी आहे, फोन करतात मला. हे सगळं माझ्या मम्मी पप्पांनी मला नाही केलं. किंवा आमच्याकडे ते इमोशनली बाहेर आणणं हे कधीच नाही बघितलं. ते मी ह्यांच्याकडे बघितलं. तर मला थोडंसं डिफिकल्ट होतं. थँक्यू पप्पा. आता इतकं चांगलं बोलली आहे, 10,000 रुपये ट्रान्सफर करा. खूप प्राऊड फील होतं आम्हाला की तुम्ही आमचे पप्पा आहात. यू आर द बेस्ट. आय लव्ह यू. हर्षद 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 कॉपी पेस्ट
तुला कधी मारलं असेल, काहीतरी झालं असेल, काहीतरी हे केलं असेल ना. हिने आता सांगितलं मार खाल्ला खूप केलं पप्पा, खूपच केलं. थँक्यू पप्पा. आमच्या डिपार्टमेंटची यज्ञ एक्सेप्ट करावाच लागतो ना. आईफोन की पब्लिक बोले तो तकलीफ. काय चालू ड्रग्स नुसते फोटो एकमेकांना देतात आहे. आयफोनमध्ये लडके व्हॉट्सअप करायला ना. घरी फोन का घेतात तुम्ही असे ब्लूटूथ ब्लूटूथ नाही तुमच्याकडे? पर्सनल नाही करणार मला. आता ब्लूटूथ ब्लूटूथ होतं. दोन कॉल नंतर तिसरा कॉल लागतो का? हे लागतो. सकाळी बोला नाही मला विचारतं जिने मला सांगितलं नाही ब्लॅक घालायचं. हीच प्रत्येक